आयर्लंडसोबत हारता तुम्ही. थोड्या तर लाजा वाटत जाईल तुम्हाला. 2 वेळेस बॅक टू बॅक वर्ल्ड चॅम्पियन आहात तुम्ही. साध्या लिंबू-टिंबू टीमसंग हारताय. आयर्लंडची टीम तीही त्याची ही टीम नव्हती. त्याची महत्त्वाची प्लेयर नव्हती म्हणजे त्यांची बी टीम होती. त्या टीमसंग तुम्ही हरलात. राहून आम्हाला तर सूर्यकुमार यादवची आठवण येते. त्याच्या काळामध्ये एकही सिरीज सूर्यकुमार यादवनं हरला नव्हता. बारक्या टीमसमोर तर कधी हरलाच नाही. सिरीजही त्याने कधी हरला नाही. आणि त्याला तुम्ही काढलात, श्रेयसला घेतलात. घेतलं ठीक आहे, कॅप्टनशिप तर चांगली करा. अरे इज्जत घातली तुम्ही. आतापर्यंतचा इतिहास झाला. आयर्लंडसोबत भारत कधी हरला नाही. पहिली वेळेस आज हरलाय. वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीला का घेतलं नाही हो तुम्ही? का त्याची जागा नव्हती? आज वैभव सूर्यवंशी असता तर भारत हरला नसता. कारण जशी सुरुवात अभिषेकने केलं तशीच सुरुवात तिनेही केला असता. आणि एक 5-6 ओव्हरमध्ये मॅच इकडची तिकडे करून टाकली होती. आज जर फक्त अभिषेक शर्मा सोडला, कोण खेळलं हो? एवढे रती महारथी होते. श्रेयस अय्यरला विचारलं की बाबा आज वैभव सूर्यवंशी कसं काय खेळत नाही? तो म्हणतो वर्ल्ड कपच्या टीममध्ये आम्ही विचार करणार नाही. अरे वर्ल्ड कपच्या टीममध्ये तू होतास का? बरं ते जाऊ द्या. वर्ल्ड कप चॅम्पियन टीम होती त्याच्या कॅप्टनला तुम्ही काढता. मॅचमधूनच काढता, कॅप्टनशिपमधून काढता. एवढा मोठा बदल करू शकता. मग तुम्ही वैभव सूर्यवंशीला घ्यायला काय बोलणार होतं? मला सांगा तिलक वर्माचं काय काम आहे या मॅचमध्ये? कुठं परफॉर्मन्स आहे तिचं? 10 मॅचमध्ये एखाद्या मॅचमध्ये खेळून जागा अडवून बसतो. त्यासारखा तर प्लेयर जागाच बनत नाहीये त्या प्लेयरची. कशाला घेताय तुम्ही त्याला? असले प्लेयर तुम्ही खेळवताय. आणि वैभव सूर्यवंशी ज्याचं अख्खं जग वाट पाहते त्याला पाहण्यासाठी, त्याचे पोस्टर लावून तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला लावले सोनीचे. त्याचे पोस्टर दाखवून प्रेक्षकाला तुम्ही बोलवून घेतलं. आयर्लंडमध्ये आतापर्यंत एवढं मैदान कधीच फुल झालं नव्हतं. कुणासाठी फुल झालं? फक्त वैभवसाठी. दुसरं कोणाचे तोंड बघायला रस नाहीये. फक्त वैभव सूर्यवंशीसाठी लोक आले होते. आणि ज्यावेळेस कॅप्टननं म्हणला की आज वैभव सूर्यवंशी खेळणार नाही, व्ह्यूअर्स किती कमी झाले बघा तुम्ही. जवळपास 50% व्ह्यूअर्स तिथेच कमी झाले. आणि तुमची बॅटिंग कोणी बघितलं नाही, काही बघितलं नाही. आम्ही फक्त क्रिकेट जर बघत होतो तुमचा स्कोर. कारण रस नव्हता कोणाला बघायचा. बघायचं तर सगळ्याला फक्त वैभव सूर्यवंशीला. तुम्हीच त्याला घेतलं नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही हारलात. एक तर लागलं तुम्हाला सूर्याचा शाप लागला आणि दुसरं लागलं की त्या वैभव सूर्यवंशीला तुम्ही घेतलं नाहीत. त्या लोकांनी म्हणले की टीम आज हरलीच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही हारलात. कारण जे लोकांना आवडतं ते तुम्ही कधीच करत नाही. सूर्याला अचानक काढून टाकलात, त्याची तुम्हाला शाप लागला. आणि वैभव सूर्यवंशी तिथं आई वडील आलेले होते. वैभव सूर्यवंशीला बघायला दुनियाचे प्रेक्षक आले होते. तर त्यांची तुम्ही कदर केली नाही. त्याचा डेब्यू बघायला सगळे आले होते. त्यालाच तुम्ही घेतला नाहीत. कसं जिंकाल ते? श्रेयस अय्यरची कॅप्टनशिप डल राहिली एकदम. आणि आयर्लंडची मला कमाल वाटते. आयर्लंडनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये अफलातून प्रदर्शन केलं. ज्यावेळेस 51 त्यांची 4 विकेट असताना त्यांनी 182-83 रनपर्यंत मजल मारतात. म्हणजे काय तुमची बॉलिंग होती? काय होती कृष्णा? एका ओव्हरला तुम्ही 27 रन दिला. 4 ओव्हरमध्ये 57 रन दिलं. त्याची जागा बनते का टीममध्ये? कोणत्या बेसवर तुम्ही त्याला घेताय? IPLच्या बेसवर. आय पी एलच्या बेसवर तर वैभवही खेळलेला आहे. हायेस्ट रन आहे त्याची. काय घेत नाहीत तुम्ही त्याला? वॉशिंग्टन सुंदर त्याला कधी बॉलिंग दिली तुम्ही? 16 ओव्हरला. अगोदर बॉलिंग द्यायला काय झालं? 1 ओव्हर दिला त्याने. मार खाल्ला त्याने 19 रन दिले. ह्या 2 ओव्हरमध्येच मॅच फिरली तिथे. मग तुमच्या बॉलिंगमध्ये तुम्हाला नियंत्रण तुमच्या कॅप्टनशिपमध्ये दिसलं नाही श्रेयस. आणि कमाल करावं लागेल आयर्लंडच्या कॅप्टन्स. 91 वर 4 विकेट असताना त्यांनी टीमला सावरलं. स्वतः 50 मारला. इतरांनाही खेळवलं. हे काम जर श्रेयसने केलं असतं तर आज त्याचं नाव झालं असतं. हे श्रेयसला करता आलं नाही. आपले सगळे 4-5 बॅट्समन नावाजलेले गावाजलेले 2 अंकी संख्याही काढता आले नाही. मग ते ईशान असो, संजू असो, तुमचं तिलक असो, हे सगळ्यांनी काय केलं? नाव मोठं लक्षण खोटं. का हारणार नाही हो? किती अपमान करून घेतला तुम्ही. आतापर्यंत इतिहास झाला. आयर्लंडसोबत भारत कधीच हारला नव्हता. पहिली वेळेस हारला. नालायकपणामुळे, नालायक क्रिकेट खेळल्यामुळे हारलाय. वैभव सूर्यवंशीला जर तुम्ही पुढची मॅच घेतला नाहीत, मला वाटत नाही तुम्ही जिंकसाल म्हणून. आणि पुढची मॅच जर तुम्ही आयर्लंडसोबत हारलाच हो, इतिहास घडून गेला. कारण आयर्लंडसोबत सिरीज हारणं साधी गोष्ट नाही आहे. अपमानजनक गोष्ट आहे. अरे वर्ल्ड कपची टॉपची टीम तुमची, वर्ल्ड कपमध्ये लास्टची टीम त्यांची, ही टीम तुम्हाला इझी हारून जाते. वन साईड हरवली. 34 रनची हार म्हणजे काय मामूली हार नाही. 20मध्ये खूप मोठी हार आहे. 10 वेळेस विचार करावा लागेल तुम्हाला. आणि मला सांगा, टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला बॅटिंग करता आलं नसते का हो? त्याला काय बॅटिंग दिला? म्हणजे ह्याच्यावरून कळते की डरपोक आहे तुमची कॅप्टनशिप. तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे बॅटिंग करायची. जर स्कोरच होता 175च्या वर, आता पण तुम्ही स्कोर काढलेला नव्हता.
मग तुम्ही बॅटिंग करून 200 वर काढू शकलात ना स्कोर. स्वतः बॅटिंग करायची, त्यांना बॉलिंग द्यायची. ते बी तुमच्याकडून झालं नाही. म्हणजे तुमची कॅप्टन्सी डरपोक होती. याच्यावरून सिद्ध झालं. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? भारत कशामुळे हरला? आणि वैभव सूर्यवंशी घ्यायला पाहिजे होतं का नव्हतं? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.